माझ्या प्रिय भक्तांनो, आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, तुमच्या डोळ्यातून अश्रू आणेल आणि तुमच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा वर्षाव करेल. जगात अनेक कथा ऐकल्या जातात. श्रीरामाच्या, श्रीकृष्णाच्या, संत तुकाराम महाराजांच्या, पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक कथा अजूनही अज्ञात आहेत, ज्या केवळ निवडक भक्तांनाच माहीत आहेत. आजची कथा अशाच अनसुनी कथांपैकी एक आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, ही कथा श्रद्धेनं ऐकली तर तुमच्या जीवनात स्वामी समर्थ नक्कीच चमत्कार करतील. म्हणून शेवटपर्यंत ऐका आणि या कथेनंतर स्वामी समर्थांचा कृपेचा अनुभव तुमच्या जीवनात घ्या. अक्कलकोट नगरी. स्वामी समर्थ महाराज रोज सारखे वटवृक्षाखाली बसलेले होते. दूर दूर वरून भक्त दर्शनासाठी येत होते. कोणी रोग निवारणासाठी, कोणी मुलांसाठी, कोणी संसारातील दुःख दूर करण्यासाठी. त्या गर्दीत एक गरीब बाई हळूहळू पुढे आली. फाटकी साडी, चेहऱ्यावर उपासमारीचे चिन्ह, पण तिच्या डोळ्यात श्रद्धेची ज्योत तेजाडत होती. ती बाई मनात म्हणाली, माझ्या घरी दाणादण नाही, मुलं उपाशी झोपतात, पण आज मी स्वामींना प्रेमानं अन्नाचा नैवेद्य अर्पण करणार. हाच माझा सर्वात मोठा खजिना आहे. तिनं गावात भीक मागून थोडं तांदूळ आणलं, कुणाकडून तरी थोडं शेंग घेतलं. स्वतः भुकी राहून मनापासून जेवण बनवलं आणि स्वामींच्या चरणी थाळी घेऊन आली. थाळी ठेवतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, महाराज, माझ्याकडे द्यायला सोनं नाणं नाही, कपडे नाहीत, मोठ्या भेट वस्तू नाहीत. हे साधं अन्न आहे, मनापासून केलंय, तुम्ही हे स्वीकारा. स्वामी शांतपणे तिच्याकडे पाहत होते. अचानक त्याने मोठ्याने हसत थाळीकडे बघितलं आणि म्हणाले, आई, मला हे अन्न नको, मला हवाय तुझ्या प्रेमाचा एक घास. राजा महाराज रोज माझ्याकडे दान आणतात, पण तुझ्या हृदयातलं जे प्रेम आहे ना, ते मला लाख सोन्याहून अधिक प्रिय आहे. सर्व भक्त थक्क झाले. स्वामींनी थाळीतला एक घास उचलून आपल्या तोंडात टाकला. क्षणभर डोळे मिटून बसले आणि म्हणाले, आई, तुझं घर कधी उपास मारीन रिकामं राहणार नाही. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. आजपासून तुझ्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान असेल. त्या बाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भक्त म्हणत होते, वा स्वामी, तुमचं प्रेम वेगळंच आहे. आणि खरंच त्या दिवसापासून तिच्या घरात कधी अन्नाची
कमतरता राहिली नाही. पती बरा झाला, मुलं सुखाने वाढले. ती आयुष्यभर म्हणायची, स्वामी समर्थ माझे आई बाप आहेत. प्रिय भक्तांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. स्वामी समर्थांना सोनं नाणं, राजसत्तेची बेट, मोठमोठे यज्ञ नकोत. त्यांना फक्त आपलं खरं प्रेम हवं, आपली खरी श्रद्धा हवी आणि भक्तिभावाचा साधा घास हवा. जसं त्या गरीब बाईच्या मनापासूनच्या प्रेमानं तिचं संपूर्ण आयुष्य बदललं, तसंच तुमचंही आयुष्य बदलू शकतं. म्हणून आज तुम्ही एकदा मनापासून म्हणा, जय जय स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, महाराज तुमच्या प्रत्येक अश्रूत असतील, तुमच्या प्रत्येक दुःखात औषध बनतील आणि तुमच्या घरात आनंद भरून टाकतील. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.